नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. मी संकल्पना आणि आपल्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक भजगोविंदमचा नवीन श्लोक. आपण चरपट पंजरिका स्तोत्र हे पण सुरू केलेलं आहे आपल्या चॅनलवर आणि त्याच्यामधला 5वा श्लोक, 4 श्लोक आपले झालेले आहेत आणि 5वा श्लोक आपण आज घेणार आहोत. शक्यतो माझ्या वतीने मला जेवढं कळेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी पण मी अपेक्षा ठेवते. तर आपण भजगोविंदमचा किंवा चरपट पंजरिकाचा 5वा श्लोक आपण घेणार आहोत. एकदा श्लोक बघूया आणि मग त्याच्यातला थोडासा अर्थही बघूया, जेणेकरून आपल्याला अर्थ ऐकल्यानंतर, अर्थ बघितल्यानंतर आपल्याला ते वाचण्याची इच्छा होईल, ऐकण्याची इच्छा होईल आणि समजून घेण्याची पण इच्छा होईल. आणि समजून घेतलं तर आपल्याला ते आचरणात पण आणता येऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर घेऊया आपण भजगोविंदमचा 5वा श्लोक. भगवद्गीता भगवद्गीता किंचिदधीता भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिका पीता. 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 ही पहिली ओळ त्या श्लोकाची. त्याच्यानंतर दुसरी ओळ. सगळे श्लोक 4-4 ओळींचे आहेत, त्याच्यामुळं आपण पहिली ओळ आणि दुसरी ओळ असं म्हणतो. तर आपण पहिली ओळ बघितली. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिका पीता. पुढची ओळ, दुसरी ओळ. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. तस्यायं किं कुरुते चर्चां. तस्यायं किं कुरुते चर्चां. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. तस्यायं किं कुरुते चर्चां. भजगोविंदं 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 मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे. नहि नहि रक्षति दुःखोत्र करणे. बघा, हा श्लोक बघितला आपण. श्लोकातच सगळा अर्थ सगळा समजतो आपल्याला, शब्दामधूनच अर्थ कळू शकतो. भगवद्गीता, भगवद्गीता म्हणजे भगवद्गीता. किंचिदधीता म्हणजे किंचित जरी वाचली असेल तर, ऐकली असेल तर, किंचित एखादा शब्द एखाद्या वेळी. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिका पीता. एखाद्या वेळेस भगवद्गीता हातात घेतली असेल, एखाद्या वेळेस त्याच्यातला एखादा शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. गंगाजल लवकणिका पीता म्हणजे गंगेचं जल, गंगाजल आपण ज्याला म्हणतो, त्याचा एखादा थेंब कधी आपण प्राशन केलेला असेल. गंगाजल लवकणिका पीता, पिता म्हणजे पिला असेल, तर गंगाजल लवकणिका पीता. कधी एखाद्या वेळेस भगवद्गीता वाचली असेल, कधी एखाद्या वेळेस गंगाजलाचा एखादा थेंब पिला असेल. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. मुरारी म्हणजे आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाचं नाव आहे मुरारी. मोहन मुरारी, बाके बिहारी, खूप सारी नावं आहेत त्याला, त्याच्यातलंच एक नाव मुरारी. तर भगवान श्रीकृष्णाचं नाव म्हणजे मुरारी. सकृदपि यस्य मुरारी समर्चा. कधीतरी त्याची आठवण केली असेल, कधीतरी त्याला स्मरणात आणलं असेल,
कधीतरी त्याचं स्मरण केलं असेल, कधीतरी त्याच्या नामाचा एखादा शब्द घेतला असेल. जी ह्या 3 वहीमध्ये हे सांगतात. कधीतरी भगवद्गीता वाचली असेल, कधीतरी गंगाजलाचा एखादा थेंब प्राशन केला असेल, किंवा कधीतरी एकदा भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं असेल किंवा भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली असेल. ह्या 3 गोष्टी जर असतील तर त्याला यमही त्याचा बालबाका करू शकत नाही, किंवा यमालाही ती चर्चा करायला जागा राहत नाही की आता याला न्यायचं आहे का उचलायचं. असं आपल्याला आद्य शंकराचार्य सांगतात की संसाराच्या मोहात न पडता एखाद्या वेळेस तरी आपण भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे, भगवंताची आठवण करायला पाहिजे, असं आद्य शंकराचार्य आपल्याला ह्या श्लोकातून सांगू इच्छितात. का सांगतात ते असं? भगवद्गीता बघा, गीता, गंगा आणि गोविंद हे 3 ग आलेले आहेत त्याच्यात. गीता, गंगा आणि गोविंद ह्या श्लोकामध्ये हे 3 शब्द 3 ग आलेले आहेत. पण ह्या 3 गचे आपल्याला माहितीच नसते. आपल्याजवळ असतो तो वेगळाच ग, हे की नाही? आपल्याजवळ असतो तो वेगळाच ग. मी केलं आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आलो जवळपास. तो ग आपल्याजवळ असतो. पण तो ग कसा असतो, त्याचं घर कधी पण खाली असतं हे आपल्यालाही माहिती. त्या गचं घर कधी पण खाली असतं. पण तो ग जवळ न ठेवता गीतेचा ग, गंगाजलाचा ग आणि गोविंदाचा ग यांना जर आपण आपलंसं केलं, यांना जर आपण जवळ ठेवलं, तर हे आपले मोक्षाची वाट मोकळी करून देतात. असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला ह्या श्लोकातून किंवा ह्या स्तोत्रातून सांगत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. आणि असेच नवनवीन भक्तिपर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. जय श्रीकृष्ण. दंडवत.